रसिक हो, माफ करा हे रामभक्तांनो, 5 शतकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येच्या रामजन्मभूमीवर श्री राम मंदिर साकारत आहे. लाखो नाही तर करोडो हिंदू मनाचे लाडके दैवत म्हणजे श्रीराम. या राम मंदिराची अर्थात प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भारताचेच नव्हे तर अवघ्या जगाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली. सर्व जगभर प्रचंड उत्साह, गुढ्या तोरणे उभी केली गेली, भगवे ध्वज फडकू लागले, फुलांच्या माळांनी तर अख्खा भारत नटला. अहो, मग पुणेकर त्यात कसे मागे राहतील? आणि आमच्या कपिल अभिजात मध्ये तर 8 दिवस नुसती जय्यत तयारी सुरू होती. प्रचंड उत्साह, अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत बघायला नको इतका उत्साह ओसंडून वाहत होता. बघायचंय तुम्हाला? पहा तर. राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी. पाहिलत ना, किती तो उत्साह, किती तो जोश. रामरायाच्या स्वागताला सगळे कसे सज्ज झाले. मी खरं सांगू का, पिता प्रेम, भावाभावामधील प्रेम, माया, ममता आणि ईश्वरामधील श्रद्धा हेच आपल्याला आयुष्यात शेवटी उपयोगी ठरतं ना. आणि आपण त्यामुळेच तर तरुण जातो. आणि म्हणूनच म्हणतात ना की राम नाम नौका भवसागरी तराया. बघायचंय का? पहा तर. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिंबाती दीपक जलता है, क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिंबाती दीपक जलता है. कैसी है ये अनहोनी, हर आँख हुई नम, छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम. तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा. जय जय सारा, 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 जहाँ जहाँ तेरे पाँव पड़े वो धरती अंबर हो जाए. जो लेकर सितारा माता है तेरे बकावल है कि रखवाला हम सबका, उसको क्या डर है जिस पे छाया है तेरी. कण कण में है खुशहाली, कण कण में है खुशहाली, में है डाली डाली, में है डाली डाली. हम प्यासों पे जो रिमझिम बरसे है बादल सी, तू ही वो अमृत की धारा. नुसतं ऐकलं तरी अंगावर कसा काटा येतो नाही का?
खरं तर कैकदा रामायण आपण ऐकलंय, वाचलंय आणि पाहिलंय पण आहे. सगळ्यांचा समज असा होतो की रामाने रावणाचा वध केलाय. पण प्रत्यक्षात मात्र राम जेव्हा वनवासातून परत येतात तेव्हा कौसल्य माता पहिला प्रश्न विचारते, तू रावणाचा वध केलास का? तर राम काय उत्तर देतात माहितीये? राम असे म्हणतात की महाज्ञानी, महाप्रतापी, महाबलशाली, प्रखंड पंडित, चारही वेदांचं ज्ञान असलेल्या शिवभक्त रावणाला मी नाही मारलं, मय नाही मारलं. मय म्हणजे अहंकाराने. पहा किती तो विनय, किती तो आत्मविश्वास. रावण मेला हो, पण आपल्याला आनंद झाला हे नक्की. पण मी काय म्हणते, पहा तर जमते का? पहा, प्रयत्न करून तर पहा. एका क्षणासाठी स्वार्थाला दूर ठेवा, एका क्षणासाठी निष्काम व्हा आणि एका क्षणासाठी राजा दशरथासाठी राम व्हा. खरंच सर्वत्र राम आहेच. अगदी दैनंदिन जीवनात रामाचं नाव सहज घेता येतं ना. पण हेच रामनाम मंथरेच्या तोंडी कधीच आलं नाही आणि म्हणून तर हे रामायण घडलं. एका मंथरेचं सोडा हो, पण खरा जल्लोष बघायचा आहे तर हा जल्लोष. रामचंद्र की जय. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. आयुष्यात योगाचं सगळ्यात महत्व कर्म आहेच. तुम्ही आपल्याला स्थान आणि ही नुसती श्रद्धा नव्हती, योगदानच होतं. अर्थात त्याला ईश्वराची साथही होतीच. आणि अशा या रामरायाला आमचा शतशः प्रणाम. 14 बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया. माता पिता का वचन निभाया. धोखे से हर ली रावण ने सीता, रावण को मारा लंका को जीता. रावण को मारा लंका को जीता. तब ये आए, तब ये आए, तब ये आए, जब ये दुनिया इनको पुकार.
ऐकायला येते हां. अभिजात रसिक हो, आपल्या पुढे जो आज ह्या युवती म्हणते आम्ही, या युवतींनी सादर केलेला कार्यक्रमाचं नाव आहे जल्लोष श्रीराम. आणि खरोखर त्यांनी जल्लोष केलाय. तर त्यांच्या ह्या कार्यक्रमात सादर करणाऱ्यांची मी आता ओळख करून देते महिलांची. सुजाता देवधर, अंजली लोणीकर, अपर्णा कुलकर्णी, शोभना गोडबोले, शीला दीक्षित, मालती गुजर, सुमेधा चिटणीस, छाया घाटे, इंदू चौधरी, शैला दिवेकर, साधना देवल, ज्या सीता झाल्या होत्या त्या साधना देवल, रीमा कुलकर्णी. नृत्य दिग्दर्शन संध्या पनके. संकल्पना, निवेदन आणि दिग्दर्शन संजीवनी तोरो. त्या आज आपल्यामध्ये इथे उपस्थित नाही आहेत, त्या सध्या आपल्या मुलाकडे अमेरिकेला आहे. पण तुम्हाला सांगायला हां तुम्हाला त्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह बघितलाय, त्या मोबाईलवर आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की मार्च महिन्यामध्ये त्यांनी ही संकल्पना, लेखन आणि रेकॉर्डिंग हे पूर्ण तयार केलं होतं आणि ते त्यांनी संध्या पनकेवर सुपूर्द केलं. आणि संध्यानी ती जबाबदारी खूप चांगल्या रीतीने पेलली. फार मोठी जबाबदारी होती तिच्यावर, पण तिने खूप चांगल्या पेलली. आणि आपल्याला माहिती आहे की संजीवनी तोरोनी प्रत्येक वर्षी आपल्याला वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित कार्यक्रम दिले आहेत आणि या महिलांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली आहे. तर आज परत एकदा संजीवनी तोरो यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तिच्या बुद्धिमत्तेला, तिच्या कल्पकतेला माझा सविनय प्रणाम. धन्यवाद रसिको.